नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. शिव मंदिरात गेल्यावर भक्तांनी या 5 चुका कधीही करू नका. नंबर 1. शिवालयामध्ये जाणाऱ्या भक्ताने पहिली चूक ही करू नये की जेव्हा आपण घरातून शिवालयामध्ये जातो, घरातून जेव्हा आपण आपले पाय शिवालयाच्या दिशेने निघतात तेव्हा रस्त्याने कोणी भेटले तर कोणाची निंदा करू नये. हर हर महादेव बोलावे, प्रणाम करावे, पण आपल्या मार्गात थांबू नये. आपण सगळ्यात मोठी चूक करतो की आपण घरातून जलपात्रात जल घेऊन शिवालयामध्ये निघतो, तर मार्गामध्ये कोणी ना कोणी ओळखीचा व्यक्ती भेटतो तर ठीक आहे, हर हर महादेव बोलावे, पण आपण त्यांच्यासोबत गप्पा मारत बसतो आणि त्यात 15-20 मिनिटे जातात. आपण निघालो होतो शिवाच्या दर्शनासाठी, आपली चित्तप्रवृत्ती शिवदर्शनासाठी असायला पाहिजे, पण आपल्याला रस्त्यात एखादा व्यक्ती मिळाला की आपण त्यांच्यासोबतच गप्पा मारत बसतो. आपले ते शिवपूजन खंडित होते, कारण आपण घरातून निघत्या वेळेस आपल्या मनात शिवालयात जाण्याचे प्रेम भक्ती एकाग्रता होती, ती खंडित होते. भगवान शिवाच्या भक्तीमध्ये निरंतरता असायला पाहिजे. आपण पहिली चूक आपल्याला ही करायची नाही आहे की आपण घरातून जल घेऊन शिवालयात निघालो आहेत तर मार्ग आपल्या रस्त्यामध्ये कोणासोबतही व्यर्थ बोलत बसू नये. हर हर महादेव बोलून पुढे निघून जावे. ज्या कामासाठी आपण निघालो आहोत पहिले ते काम पूर्ण करावे. ही पहिली चूक आपल्याकडून होऊन जाते. जेव्हा आपण शिवालयाकडे निघतो तर सर्व प्रकृती आपले जय जय कार्य करते. त्या पंचतत्वाच्या जवळ आपण जात असतो, त्या शिवाच्या जवळ आपण जात असतो. आपण कोण असतो? शिवाची पूजा करणारे. ते आपल्याकडून करून घेत असतात, आपणही करणारे नाही. करणारे तर महादेव आहेत. आपण भाग्यशाली आहोत की आपले चरण घरातून शिवालयाकडे पूजनसाठी जात आहेत. तर आपल्याला पहिली चूक ही करायची नाही की आपण घरातून शिवालयाकडे निघालो आहेत आणि आपण कोणासोबतही व्यर्थ बातचीत करत बसायचे नाही आहे. मात्र शिव ही आपल्या केंद्रबिंदूमध्ये असायला पाहिजे. नंबर 2. दुसरी चूक काय आहे? जेव्हा आपण शिवालयामध्ये पोचतो, शिवालयामध्ये पोचल्यावर आपण काय करतो? आपण जागा घेरून घेतो. एक जागा पूर्ण प्रॉपर आपण घेरतो आणि येणाऱ्या भक्ताला खूप कष्ट होते. ते आपल्या वरतून जल अर्पण करतात, तर कोणी आपल्या बाजूने होऊन जल अर्पण करत आहे. कोणी म्हणते की दीदी 2 मिनिट थांबा, पहिले आम्हाला पण करून द्या. खूप समस्या उत्पन्न होते. शिवभक्तीमध्ये कधीही अक्रोध उत्पन्न करणारे काम करू नये. आपल्यामुळे शिवालयामध्ये कुणाला जल अर्पण करायला कठीणता होईल हे शिवभक्तीचे लक्षण नाही आहे. इतके सरळ बनावे की आपणही पूजा करावी आणि दुसऱ्या भक्ताला शिवालयामध्ये जाता येत आहे, तोही जल अर्पण करू शकेल. आपण आसन टाकून समोर दिवा लावून बसलेलो आहेत आणि उठायचे नावच घेत नाहीत, तर दुसरा भक्त कुठे जाणार? ते शिवालय आहेत, कोणाची संपत्ती नाही आहेत, आपली नाही आहेत. संपूर्ण शिवभक्तांचे अधिकार आहेत. शिवालयामध्ये आपण शिवाचे पूजक नाही आहेत, शिवाचे पूजन सारा संसार करत आहेत. ब्रह्मा विष्णू सर्व शिवाच्या पूजेमध्ये लागलेले आहेत. शिवामुळेच सर्व जग चालत आहे. आपण जर शिवाच्या शिवालयामध्ये बसून पूजन करत आहेत तर दुसऱ्या भक्तांना कष्ट होत आहे. जल अर्पण करायला आपल्यामुळे ती पूजा नाही होऊ शकत. आपण मस्तपैकी बसून पूजा करत आहेत आणि मागचा व्यक्ती कधी उठेल आणि मी पूजा करेल असे वाटत आहे. त्याला तर दुसरी चूक कधीही करू नये. आपण बसावे, पण असे बसावे की दुसऱ्या व्यक्तीला जल अर्पण करायला कष्ट होणार नाहीत. आपण आपल्यासाठी व्यवस्था करायची आणि दुसऱ्यासाठी अव्यवस्था हे शिवभक्तीचे लक्षण नाही आहे. इतके सूक्ष्म मनाने की दीदी तुम्ही जल अर्पण करा, हट्टी मनाने कधीही बनवू नये. शिवालयामध्ये जाऊन क्रोध उत्पन्न झाले तर शिव मंदिरात जाऊन लाभ काहीच नाही आहे. दुसऱ्या व्यक्तीलाही पूजा करण्यासाठी वेळ द्यावा. ही दुसरी चूक कधीही करू नये. नंबर 3. तिसरी चूक काय करू नये? जेव्हा आपण शिवजीवर जल अर्पण करत आहोत त्यावेळेस काहीच बोलू नये. मौन धारण करावे. मंत्र केवळ मनातच चालला पाहिजे. जेव्हा आपण जल अर्पण करत आहेत मनामध्ये श्री शिवाय नमोस्तुभ्यम जप करावे किंवा ओम नमो भगवते रुद्राय मनातच स्मरण करावे. अग्निपुराणात लिहिलेले आहेत की जो पूजा करताना बोलतो त्याचे पूजन करणे नाही करण्याच्या बरोबर असते. आपण पाहिले असेल की काही लोक शिवलिंगावर जल अर्पण करत आहे आणि शेजारी मैत्रीण ओळखीची व्यक्ती भेटली की लगेच बोलायला लागते. आपण ज्यांच्यासोबत बोलायला आले आहेत त्या भोले बाबासोबत बोलावे.
आपली चित्तवृत्ती शिवावर समर्पित करावी. आपले मन एकाग्र चित्त नसेल पूजामध्ये तर जल अर्पण करून काय अर्थ आहेत. जलासोबतच आपल्या हृदयाला सुद्धा शिवावर अर्पण करावे. जलासोबत आपल्या भावनालाही अर्पण करावे. असे म्हणतात, पूजा करताना जितके चूप राहून पूजा कराल तेवढे फळ आपल्याला मिळते. आपण जेव्हा शिवावर जल अर्पण करतो, शिवाचा शृंगार करतो, तर आपण शिवाचे होऊन करावे. या भावनेने जल अर्पण करावे की मी शिवाचा आहे आणि शिव माझे आहेत. आपण शिवपूजा करत्या वेळेस कोणासोबतही बोलू नये. ही तिसरी चूक कधीही करू नये. नंबर 4. चौथी चूक ही करायची नाही आहे की लोकांकडून मागायचे नाही. दीदी मला धूप द्या, माचीस द्या. एकदा चूक होऊ शकते, दोनदा चूक होऊ शकते, पण दररोज कोणाकडून नाही मागत बसून. जेवढे आपण दुसऱ्याकडून घेत आहेत तेवढेच पुण्य आपण त्याला देत आहेत. मागणे ही चुकीचे नाही आहे, पण कुठपर्यंत मागायचे? जिंदगीवर मागतच राहायचे का? दाता बनवूनही काहीतरी दाखवा. साधकाने शिवालयामध्ये जाऊन कोणाचीही वस्तू मागू नये. आपली वस्तू समर्पित करावी. शिवालयामध्ये मातीचा दिवा पणती ठेवलेली असते. आपण त्या दिव्यामध्ये आपली वाट ठेवून लावतो. दुसऱ्याच्या दिव्यामध्ये कधीही आपण दिवा लावू नये. डायरेक्ट जमिनीवर दिवा लावू नये. दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवाव्यात, कारण पृथ्वी माता दिव्याचे तापन सहन करत नाही. इतकी मोठी पृथ्वी माता आहे, ती मोठमोठ्या पापणीला सहन करते, पण भार सहन करते, पण माता दिव्याचे तापन पृथ्वीला प्रभावित करतो. त्यामुळे हे नियम करावे की जेव्हाही आपण शिवालयामध्ये दीपदान कराल, दिव्याच्या खाली सगळ्यात पहिले तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवाव्या आणि त्यावरती नंतर दिवा जाळावा. शास्त्र सांगते की जो पृथ्वीवर डायरेक्ट ठेवतो तो 7 जन्मापर्यंत आंधळा राहतो. त्यामुळे कधीही पृथ्वीवर डायरेक्ट दिवा ठेवून दीपदान करू नये. चौथी चूक ही करूच नये. नंबर 5. पाचवी चूक काय आहे? पाचवी चूक ही आहे की शिवालयामध्ये लांब पाय पसरून बसले नाही पाहिजे. ज्या स्त्रियांना बसायला कष्ट होते, ज्या पुरुषांना बसायला कष्ट होते, त्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी आपले पाय त्या दिशेला नाही केले पाहिजे ज्या दिशेला शिवलिंग असेल. तिकडे देवतांकडे, ब्राह्मणांकडे, कथावाचकांकडे, व्यासपीठाकडे, गुरुजनांकडे, अग्निदेवताकडे, जिथे अग्नी प्रज्वलित आहे अग्निकुंडाची त्या दिशेला पाय पसरून बसले नाही पाहिजेत. दुसरा अपराध म्हणजे भगवंताकडे कधीही पाठ करून बसले नाही पाहिजेत. आपण जेव्हा शिवाची पूजा करायला बसाल तेव्हा आपली पाठ नंदीकडे नसायला पाहिजे. नंदी आणि शिवाच्या मध्ये बसून पूजा नाही केली पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.